बापू नमस्कार. बघा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी लागलेल्या आहेत. वडू बुद्रुकचे खुद्द तुमच्या गावचे प्रफुल्ल काळूराम शिवले हे अधिकृत उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, बरोबर. तर आता गावातला कौल कसा आहे नेमकं? तुम्ही या गावचे स्थानिक रहिवासी आहात, तुमचं मतदान या ठिकाणी आहे, तर तुम्ही नेमकं गावकऱ्यांसोबत राहणार का दुसऱ्या पक्षात जाणार? म्हणजे मतदानासाठी कोणाला मतदान करणार? आता सांगायचं म्हणलं तर सर, हे आमचे सहकारी 2010 ते 15 मध्ये राजाभाऊ पांडे यांचं म्हणजे पंचकृषी सगळ्यांना माहिती आहे, सहकार्य त्यांना भरपूर आहे. तसं इथून पुढे बी त्यांना आमचं सहकार्य राहील. कोणाला? प्रफुल्ल शिवल्यांना, राष्ट्रवादी. तुम्ही आता नाव कोणाचं? राजूभाऊ पांडे म्हणजे कोण? माझी ग्रामपंचायत सदस्य. पण त्यांचा आणि जिल्हा परिषदचा काय संबंध? नाही, मी त्यांचा सहकारी आहे पहिल्यापासून. सहकारी, पण आता मतदान जिल्हा परिषद पंचायत समितीचे आहे, तुम्ही मतदान कोणाला करणार आहे? मतदान प्रफुल्ल शिवल्यांना करणार. प्रफुल्ल शिवल्यांना. तुम्ही या गावचे असल्यामुळे, तुमच्या गावचे ते असल्यामुळे ते तुमच्या मदतीला धावून येतील म्हणून तुम्ही त्यांना. त्यांचं कार्य चांगलं आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी चौफुल्यावरती कमीत कमी हजारो जणांचे प्राण वाचवले स्वतः स्व खर्चातून. आणि एक दानशूर व्यक्ती आहे आमच्या पंचकृषीत, म्हणून त्यांनाच आम्ही गावाने कौल द्यायचा ठरवले. संपूर्ण गाव प्रफुल्ल शिवलेंच्या पाठीमागे आहे का? तसं आपण तर काय सांगू शकत नाहीये. तुम्ही गावचे ज्येष्ठ नागरिक आहात, काय तुम्हाला अंदाज तर येत असेल? बघा, अंदाज सांगण्यात मला योग्य वाटत नाही, पण कमीत कमी आहे ना, कमीत कमी चांगल्या मताने तो प्रफुल्ल शिवले येतील ही अशी आमची अपेक्षा आहे. आणि गावातून भरपूर लोक त्यांच्या पाठीमागे पंचकृषीतील काही त्यांच्याविषयी काही तो मात्र बी शंका नाही सर. ओके, आपण पाहतोय वडू बुद्रुक मधील 80% लोक त्यांच्या सोबत आहे, जनता. कारण स्थानिक उमेदवार आहे, स्थानिक लोकांच्या मदतीला जाऊन येतो. आणि कोरोना काळ असेल, अनेक समस्या असतील, त्या समस्येचं निराकरण त्यांनी या ठिकाणी केलेले. लोकांच्या मदतीला, पंचक्रोशीमध्ये नागरिकांच्या मदतीला जाऊन जाणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी प्रफुल्ल काळूराम शिवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे अधिकृत उमेदवार आहेत. जनतेचा कौल वडू बुद्रुक मधून गावाचा जो कल आहे तो पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे, असं नागरिकांच्या माध्यमातून आपल्याला कळतंय. येणाऱ्या 5 फेब्रुवारीला मतदान आहे आणि 7 फेब्रुवारीला रिझल्ट आहे. नक्की मतदारांच्या खरोखर कोणाला कौल देते ते पाहणं महत्वाचं आहे. आणि प्रत्येक क्षणाचे अपडेट घेण्यासाठी पाहता न्यूज मेकर. पंढरीनाथ पाटील, पुणे.